होय बघ की किती टांगे आहेत. टांगा गाडी तिकडे बस जात नाही. हे बघ घोडा घोडा हिरा हिरा बघ. नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते. विजापूरचा गोल घुमट. तर आत्ता आम्ही चाललोय बनशंकरी या देवीला. बदामी या ठिकाणी जायचं आहे आणि इथं बघा हे मस्त भरपूर असं हे पाणी आहे आणि आम्ही इथं पुलावरून चाललेलो आहोत. तर थोडे 1-2-2.5 तास गेले आणि त्यानंतर आम्ही बदामीमध्ये पोहोचलो आहे. तर इथं हा मंदिरांचा समूह आहे. नाव माहीत नाही आहे मला, कारण इथं खूप सुंदर अशी मंदिरं आहेत दिसतात तरी बाहेरून. आणि तिथं भरपूर अशा ट्रिपची मुलंसुद्धा आलेली दिसत होती. बस वगैरे दिसत होत्या एका साईडला. तर या बाजूला सगळी ही डोंगर रांग आहे. अशी मोठे मोठे दगड वगैरे आहेत. आणि जातानाच इथं आम्हाला गायींचा खूप मोठा असा कळप दिसला. आणि आत्ता आम्ही पोहोचलो आहे बदामीमध्ये. आत्ता आम्ही बनशंकरी देवीच्या इथं आलो आहे. बदामी बनशंकरी. आणि आता इथं देव मंदिरामध्ये जायचं आहे. तिथला परिसर पण मी दाखवते तुम्हाला. पाठीमागं मी कुलदेवाच्या दर्शनाला गेलेला एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्या दिवशीचाच हा व्हिडिओ आहे दुसरा. तर आम्ही आलो आहे कुलदेवीच्या दर्शनाला बदामी या ठिकाणी. बदामी या ठिकाणी बनशंकरी ही आमची कुलदेवी आहे आणि या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. तर इथं कापूर उदबत्ती वगैरे हे सगळं सुजित आता तिथं म्हणजे कापूर जाळणं चाललं आहे त्याचं. आणि हे बघा हे मंदिराची थोडीशी मी झलक दाखवते. इथं बाहेरच्या साईडलाच असं हे कापूर तेल वगैरे टाकलं जातं इथं, म्हणजे धूप वगैरे सगळं. तर मंदिराच्या समोर हा मोठा असा जलाशय, मोठा जलकुंभ म्हणूया का जलाशय, खूप प्राचीन असा आहे आणि खूप सुंदर आहे. पण तिथं तेवढी स्वच्छता म्हणजे म्हणावी अशी प्रशासनाकडून केली जात नाही आहे. या गोष्टीचा खरोखर खेद वाटतो. आणि प्रचंड मोठी अशी इथं यात्रा पूजेचं साहित्य वगैरे सगळं मिळतं या ठिकाणी. या ठिकाणी प्रशासनाकडून ठिकठिकाणी कचऱ्याचे मोठे कंटेनर ठेवावे असं मला वाटतं. शाकंभरी देवी किंवा बदामीची बनशंकरी देवी असं नामकरण आहे या देवीचं. आणि अखंड महाराष्ट्र आणि कर्नाटक यामधून भक्त भाविक इथं येत असतात. खूप मोठं असं हे शक्तिपीठ आहे. तर इथं सोयीसुद्धा खूप चांगली आहे. पण कुठंतरी वाटतं की थोडासा गलिच्छपणा पण आहे. तर ह्या गोष्टी थोड्याशा प्रशासनाकडून जर चांगल्या पद्धतीनं राबवल्या तर हे शक्तिपीठ खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे ना छान असं पर्यटनाचं सुद्धा क्षेत्र बनू शकतं. कारण जलकुंभ तर अतिशय सुंदर आहे. आणि हा स्तंभ बघू शकता, अगदी पितळी, त्याच्यावरती पितळी स्तंभ आहे. आणि ह्या दीपमाला वगैरे खूप सुंदर असं हे बघण्यासारखं आहे. मंदिराच्या आवारामध्येच इथं उजव्या बाजूला पाय धुण्यासाठी भरपूर अशा चाव्या आहेत. पण तिथं ते असं वेगळं विचित्रच वाटत होतं. म्हणजे मंदिराच्या आतमध्ये ही व्यवस्था नको पाहिजे होती. हे कुठंतरी बाहेरच्या बाजूला त्यांनी काढायला हवं होतं. आणि मला जे वाटलं ते मी आता ह्या व्हिडिओमध्ये नमूद केलेलं आहे. जर हा व्हिडिओ बघितल्यानंतर कुणाला कधी काय वाटेल काही सांगता येत नाही, म्हणून मी माझे मत यामध्ये मांडले. आणि आता देवदर्शन व्हायला आम्हाला जवळजवळ 1.5 तास तरी लागलेला. त्यानंतर खूप भूक लागलेली. तरी इथं छान असं आम्हाला एक घरगुती खानावळ होती. तर तिथं आम्ही जेवणसुद्धा केलं. चला तर हा एवढा छोटासाच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.